एकदम दुप्पट फुगणारे उपासाचे पापड आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान फुगले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. बटाटे वगैरे उकडून बसायची अजिबात गरज नाही. जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मेहनत पण लागत नाही. अगदी 20 ते 25 मिनिटात हे पापड तयार होतात. उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे पापड. तर मी इथे रात्रभर साबुदाणा भिजू घातलेला आहे. तर हा मी साबुदाणा जवळ अर्धा किलोच्या वरच घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान भिजला आहे साबुदाणा. तर सर्वात आधी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ देईपर्यंत छान उकळू द्यायचं आहे. मी इथे जरा जास्तच पाणी गरम करून घेते, कारण नंतर न कमी पडलं तर यातलंच थोडं टाकता येईल. आणि मी इथे लगेच चवीनुसार मीठ पण टाकलं आहे. तर मी इथे हिरवी मिरची बारीक करून टाकणार आहे. तुम्ही इथे लाल तिखट किंवा लाल मिरची पण बारीक करून टाकू शकता. मला उपासाला लाल मिरची किंवा लाल तिखट जमत नाही. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता. चला तर मग आता इथे माझं पाणी पण गरम झालं आहे. मी इथे काढून घेत आहे आणि तुम्ही पण काढून घेताना जरा लक्षपूर्वक काढा, कारण मला इथे चटका बसला. साबुदाणा पाण्यात टाकण्याच्या आधी आपल्याला हे अशी पावडर निघतं, हे पावडर काढून घ्यायचं आहे. आता हे काही जण हे पण टाकतात, पण मी नाही टाकत हे. तर तुमच्याकडे जिरे खात असतील तर तुम्ही यात जिरे पण टाकू शकता. तुमच्या मनात तुम्हाला काय काय जमतं ते सर्व गोष्टी तुम्ही यात टाकू शकता. मी खात नाही. तर सर्वात पहिले मी इथे साबुदाणा टाकलेला आहे आणि साबुदाणा टाकताना थोडा टाकत जा, कारण नंतर गोळे बनतात. त्यावर गरम पाणी उडायची पण शक्यता असते. या सगळ्या प्रोसेस तुम्हाला हळूहळू करायच्या आहेत. टाइम लागला तर लागला, पण हाताला काही जखम वगैरे झाली नाही पाहिजे. लक्षपूर्वक करा. त्यानंतर यातच मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे आणि त्यानंतर लगेच बटाटा किसून टाकला आहे. हा बटाटे कच्चे आहेत, मी बॉईल केलेले नाहीत. आता काही जण म्हणतील की बटाटे वगैरे उकडून घेऊन मग टाकायचे होते, पण असे पण खूप छान लागतात. तुम्ही असे एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आता तुम्हाला वाटेल की पाण्यातच बटाटा टाकायचा होता, पण असा पण शिजतो, तेवढं काही गरज नाही. कधीही टाकला तरी चालतो. तुमच्या मनावर, तुम्ही आधी पण टाकू शकता, नंतर पण टाकू शकता. हे सगळं बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. कमी पडत असेल तर आताच पहा, नंतर टाकता येत नाही, कारण परत हलवताना त्रास होतो आणि एकजीव पण होणार नाही. जर तुम्ही पापड खारं खात असाल तर तुम्ही नक्की टाका, पण मी यात टाकलं नाही, कारण माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातच मी बनवणार आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता मी सोडा पण अजिबात टाकलेला नाही. ही किती चांगल्या प्रकारे माझे पापड फुगलेले आहे, तुम्ही पाहिलेच आहे. ते जेवढी तुमची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही पातेलं घेऊ शकता. आता माझे थोडेच बनवायचे होते म्हणून मी छोटंसं घेतलं. आता यात तुम्ही बगर पण टाकू शकता, पण मी टाकला नाही, कारण मला अखंड पापड साबुदाण्याचे करून पाहायचे होते. जर तुम्हाला भगर टाकायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडला भगर शिजून घ्या आणि मग यात ऍड करू शकता. आणि तुम्ही भगर टाकला असेल तर चांगलंच आहे, कारण अजून जास्त पापड होतात. तुम्ही इथे पाहू शकता माझं बॅटर असं काहीच झालं आहे आणि मला वाटते जरा घट्ट झालंय, म्हणून मी यात पाणी गरम करून टाकलेलं आहे. थंड पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही. ही टीप काही म्हणा, आपण हे लक्षात ठेवायचं आहे. जास्त वेळ शिजायला लागत नाही. मी इथे फक्त 5 ते 10 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि माझी पापडचं बॅटर तयार झालं आहे. तर मी इथे अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने पापड टाकले आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते. खूप सोपं आहे. आपण एकटे पण बनवू शकतो. म्हणजे ज्या बायका शहरात राहतात त्या एकट्याच राहतात, आणि मी हे सर्व एकटीनेच केलं आहे. दुसऱ्याच्या मदतीची अजिबात गरज लागत नाही. आणि मी अशा प्रकारे मी सगळे पापड टाकून घेतलेले आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, आणि तो म्हणजे मी उन्हात का वाळवले नाही पापड. तर मला उन्हात वाळवायचे होते पापड, पण तेवढ्यातच पाऊस सुरू झाला, त्यामुळे मला घरातच वाळवावे लागले. आणि तरी पण बघा तुम्ही किती छान झाले आहेत पापड आणि किती छान प्रकारे वाळले आहेत. तरी तुम्हाला मी लास्टला तळून दाखवते. तर मी दुसऱ्या दिवशी पण ऊन दाखवले आहे, म्हणजे अजून छान वाळतील आणि अजून छान होतील. आणि पापड उलट करायचं म्हणजे दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे वाळतील. तर इथे तुम्हाला मी तळून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान फुलत आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जास्त तेल पण लागत नाही. मी मुद्दामून थोडंसं तेल घेऊन दाखवलंय तुम्हाला, आणि टाकल्याबरोबर पाहू शकता तुम्ही पापड लगेच फुलत आहेत, म्हणजे दुप्पट फुगू शकता तुम्ही. आणि असे एकदाच पापड बनवून ठेवले की आपल्याला वर्षभर पुरतात. ज्या बायका म्हणतात ना आम्हाला वाळवायला अजिबात जागत नाही, पण मी तुम्हाला बनवून दाखवलं आहे. घरात पण बनवू शकता तुम्ही. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आणि ते म्हणजे 2-3 दिवस आपल्याला उन्हात ठेवायचं आहे वाळवायला. आणि मला वाटतं या उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये तुम्ही हे नक्की ट्राय केलं पाहिजे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला पण शेअर करा. चला बाय.